महाराष्ट्र के चंद्रपुर शहर में बढ़ती ट्रैफिक समस्या को देखते हुए विधायक सुधीर मुनगंटीवार ने विधानसभा में आधे घंटे की चर्चा के दौरान शहर के लिए अलग रिंग रोड बनाने की मांग उठाई। उन्होंने बताया कि चंद्रपुर की आबादी लगभग 4,79,000 है और थर्मल पावर प्लांट, सीमेंट उद्योग तथा कोयला खदानों के कारण बड़ी संख्या में भारी वाहन शहर से होकर गुजरते हैं। इससे ट्रैफिक जाम और सड़क हादसों की समस्या बढ़ रही है। वर्ष 2024 से 25 के दौरान करीब 900 सड़क हादसों में 430 लोगों की मौत हुई और लगभग 800 लोग घायल हुए। विधायक मुनगंटीवार ने चेकबोर्डा मोरवा बाबूपेट जुनोना मार्ग पर 4 से 6 लेन की स्मार्ट और ग्रीन कॉन्सेप्ट आधारित रिंग रोड बनाने की मांग की। इस पर मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले ने कहा कि लोक निर्माण विभाग इस परियोजना पर सकारात्मक है और डीपीआर की प्रक्रिया जारी है। चंद्रपुर संवाददाता समीर वानखेड़े की रिपोर्ट। चंद्रपूर 2026 ची लोकसंख्या मी थोडीशी माहिती देतो। 4,79,000। तुम्ही 25 ऑक्टोबर 2011 रोजी आमची महानगरपालिका झाली। आमचा साक्षरता दर जरी शासनाची फार मदत होत नसेल तरी आमच्या शहराची 89.42% 2011च्या जनगणनेनुसार साक्षरता दर आहे। चंद्रपूरचं वैशिष्ट्य काय तर जगातील सर्वात जास्त वाघ आमच्या जिल्ह्यात आहे। दीक्षाभूमी शोषित वंचिताचा आवाज चंद्रपूर मधून आणि नागपूर मधून जागा। आमच्याकडे आरटीओच्या रजिस्ट्रेशन नुसार 2 लाखापेक्षा जास्त 4 चाकी व माल वाहतूक करणारे ट्रक अवजड वाहने आहे। दुचाकी साधारणतः 6 लाखाच्या आसपास आहे। अध्यक्ष महाराज, या रिंग रोडच्या अभावी अध्यक्ष महाराज साधारणतः चंद्रपूरच्या होणारे अपघात मी वाचून दाखवतो। 2024-25 मध्ये 900च्या आसपास अपघात झाले। 900च्या आसपास 430 मृत्यू झाले आणि 800च्या आसपास हे दिव्यांग झाले। अध्यक्ष महाराज, हे ठीक आहे, आता एआय चा उपयोग आपण एवढा वाढवलाय तर कधी कधी एआय ला सुद्धा विचारून पहा की दोष कोणाकोणाचा आहे। अध्यक्ष महाराज, काही अंशी आमच्या व्यवस्थेचा अध्यक्ष महाराज दोष आहे। 2025-26 31 मार्चला संपेल, पण आतापर्यंत 970च्या आसपास अपघात झाले, ज्यामध्ये आसपास 450 मृत्यू झाले आणि 850च्या आसपास जखमी झाले। आम्ही राज्याला अंधार दूर करण्यासाठी वीज देतो। थर्मल पॉवर स्टेशन आहे, वर्धा पॉवर आहे, धारीवाल आहे, 30 पेक्षा जास्त कोळसा खाणी आहे। या सर्वांचा अप्रत्यक्ष परिणाम असा होतो की आमच्याकडे ट्रक्स हेवी या मोठ्या संख्येने आहे। चंद्रपूर ज्याला ब्लॅक गोल्ड सिटी म्हटलं जातं अध्यक्ष महाराज, साधारणतः जो बायपास केला होता तो आता शहरात आलाय। बायपास जेव्हा झाला त्यानंतर तो शहरात आलाय। गावातील मध्य भागातील वाहतुकीचा ताण कमी करायचा असेल तर आता बायपास शहरात आला। जड वाहतुकीचं व्यवस्थापन करायचं असेल, आर्थिक औद्योगिक फायदा घ्यायचा असेल तर एक रिंग रोड जो मूळ जाणारी वाहतूक आहे, नागपूरवरून चंद्रपूर किंवा चंद्रपूरवरून नागपूर जाणारी वाहतूक आहे आणि बगारशाकडून राजुरा किंवा तेलंगणात जाणारी वाहतूक आहे, यासाठी हा रिंग रोड करण्याची आवश्यकता आहे। आणि हा स्मार्ट रोड व्हावा, हा ग्रीन रोड व्हावा, सोलारचा उपयोग व्हावा। शहरामध्ये जे गोडाऊन्स आहे त्या गोडाऊन्सच्या संदर्भात तिथं एक लॉजिस्टिक तयार व्हावं आणि या कारणाने हा रिंग रोड हा शहराचा, जिल्ह्याचा आणि सीमेवरील भागाचा विकास करणारा ठरेल। यासाठी या रिंग रोडला उज्ज्वल भविष्याचा वेध म्हणजे प्रगतीचा मार्ग, यासाठी आपल्याकडे माझी विनंती आहे। आता असं म्हटलं जातं की रस्ते फक्त अंतर कापत नाही तर ते विकासाची गाथा लिहितात। चंद्रपूरचा रिंग रोड मध्ये उद्याच्या वैभवशाली एका जिल्ह्याचं स्वप्न आम्ही पाहतो, कारण आपल्या एकूण जीएसडीपी मध्ये आमचा जीडीपी हा इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे, कारण आमच्याकडे देवानी प्रसन्न होऊन इतकं मिनरल दिलाय। विदर्भात मिनरल आहेच, पण विदर्भात सुद्धा चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणीच 85% या महाराष्ट्राचं आमच्याकडे मिनरल आहे, खनिज संपदा आहे। आता यासाठी हे मृत्यूचं सत्र थांबलं पाहिजे आणि हा रस्ता करताना मला तुमच्या चेहऱ्यावरून असं वाटतं की तुम्ही देणार आहात, कारण मी पुस्तक वाचता वाचता चेहरेही वाचतो। तर यामध्ये 3 गोष्टी आपल्याला करण्याची आवश्यकता आहे की एक तर चांगले दर्जेदार रस्ते, पूल याचं इंजिनिअरिंग उत्तम झालं पाहिजे, कडक नियम आणि दंड या संदर्भातल्या ज्या व्यवस्था एन्फोर्समेंटच्या त्या झाल्या पाहिजे
आणि नागरिकांची जनजागृती करून आपल्याला या दृष्टीने काम करता येईल. मग अपेक्षा काय, माझे स्पेसिफिक प्रश्न. नंबर 1, पार्ट ए चेक बोर्डा ते मोरवा, पार्ट बी मोरवा ते बाबूपेठच्या पुढे आणि पार्ट 3 बाबूपेठ ते जुनोना, अशा संदर्भामध्ये एक हातात काम डीपीआर बनवण्याचं केलं आहे. आपण हे काम जे आहे 6 पदरी 4 पदरी कमीत कमी व्हावं, यासाठी हे काम आपण महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून करावं. आपण अनेक काम करताय, हॅम करताय, हजारो कोटीचे करताय, एडीबीचा पैसा घेताय, कितीतरी कामं करताय. आता ज्या ठिकाणी आपण स्टील डिस्ट्रिक्ट म्हणतोय त्या चंद्रपूर गडचिरोली हे एकच जिल्हा होता, त्या ठिकाणी माझी पहिली मागणी की महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये करावं. दुसरी मागणी की या माध्यमातून एक स्वतंत्र विभाग करावा आणि स्वतंत्र एक कार्यक्षम एक्झिक्युटिव्ह इंजिनियर द्यावा. नंबर 3 महिन्याच्या आत हा डीपीआर पूर्ण करावा. यामध्ये आवश्यक सर्व अधिकारी, आमचे जिल्हाधिकारी अतिशय चांगले आहे, विनय गौडाजी फास्ट आहे. 3 महिन्यात हा डीपीआर करावा. एक बैठक रिंग रोडच्या संदर्भातली MAIDC तुम्ही आम्हाला निमंत्रित करावं, जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रित करावं, बाकी अधिकाऱ्यांना निमंत्रित करावं. एक बैठक ही मुंबईला आपण अधिवेशन काळानंतर एप्रिलच्या कधी मध्य किंवा तुम्हाला जी सोयीची आहे ती घ्यावी आणि एक शब्द द्यावा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शब्द आहे की दीपावली 2026 नंतर तुम्ही स्वतः भूमिपूजन करावं. त्यामुळे दीपावलीच्या नंतर या संदर्भामध्ये भूमिपूजन करण्याचा शब्द दिला, तो रेकॉर्डमध्ये आला तर त्याचा पाठपुरावा करणं आम्हाला सोयीचं जातं. आज आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांकडून हा रिंग रोड हवा आहे आणि या रिंग रोडसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसा सांगणारे वंशज हे 1000-1500 कोटी कितीही लागू द्या हा रिंग रोड करण्याचं वचन देतील, असा विश्वास व्यक्त करून ही अर्धा तास चर्चा मी उत्तरासाठी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो. सन्माननीय सुधीर भाऊंनी चंद्रपूर महानगरातनं जो रिंग रोड प्रस्तावित आहे आणि त्यांनी पण या रिंग रोडची गरज काय हे सुधीर भाऊंनी अतिशय डिटेलमध्ये आपल्याला या आपल्या समोर सगळ्यांसमोर मांडले. आणि सुधीर भाऊंना पण माहिती आहे, सुधीर भाऊ आपण आम्हाला ज्येष्ठ आहात, वंदनीय आहात. या रिंग रोडचा ज्याचा उल्लेख सुधीर भाऊंनी केला की आज चंद्रपूर जे महानगर आहे त्या ठिकाणून 2 मूल चंद्रपूर रामा 960 व चंद्रपूर बामणी राजुरा रामा क्रमांक 960D असे 2 महामार्ग आंतरराज्य म्हणजे एक तेलंगणाला जातो असे आंतरराज्य महामार्ग चंद्रपूरमधनं जातात. छत्तीसगड असेल, तेलंगणा असेल, या दोन्ही राज्यांना हे जोडतात. आणि ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी असणारी औष्णिक विद्युत केंद्र, स्टीलचे कारखाने, सिमेंट उद्योग याच्यामुळं अवजड वाहनांची वाहतूक ही फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर चंद्रपूर मधल्या प्रदूषणाच्या बाबतीत पण सुधीर भाऊंना हे माहीत आहे, फक्त भाऊंकडनं तो उल्लेख राहिला की राष्ट्रीय हरित लवादानं पण या बाबतीमध्ये आदेश दिलेले आहेत की चंद्रपूर मधलं जड वाहतूक जी आहे ती वळवण्याचं पोल्युशनच्या दृष्टीनं ग्रीन ट्रायब्युनल जे आहे त्यांनी पण यापूर्वी आदेश दिलेले आहेत. फक्त मी एवढंच सुधीर भाऊ आपल्याला सांगू इच्छितो की आत्ताच्या घडीला आपण ज्याचा उल्लेख मॉर्चच्या माध्यमातून याचा डीपीआर करण्याचं आदेश दिलेलेच आहेत, म्हणजे डीपीआर तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत. थोडं डीपीआरचा जो आधी हे होता की 11 किलोमीटर, पण आता असं आहे की 14 ते 15 किलोमीटर पर्यंतचा हा साधारण डिटेल हे झाल्यानंतर बायपास जो आहे तो होईल, म्हणजे 11 नाही त्यामध्ये काही किलोमीटर वाढत असं एक अंदाज आहे. आणि नक्कीच जरी आपली जरी असली की हा MSIDCनं तर त्याबद्दल MSIDCचं किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कुठला विरोध नाही, फक्त आता डीपीआरचे आदेश दिलेले आहेत. म्हणजे माझी आपल्याला आहे की आपण प्रकल्प अहवाल तयार करण्याकरता मेसर्स एकम वेंचर्सना आदेश दिलेले आहेत. नाशिकची 15-12ला हे आदेश दिलेत आणि त्यांना आपण प्रक्रिया सुरू करायला सांगितलेली आहेत. सुधीर भाऊ उल्लेख केला की
ते हे पण व्हावं, म्हणजे लॉजिस्टिक पार्क म्हणा किंवा हब पण तिथं व्हावं, की ज्या माध्यमातून जड वाहनांना होईल. तर त्याचा पण आपण या DPR मध्ये अंतर्भाव करायच्या सूचना नक्की देऊ. बैठकीचं आपण सांगितले ती पण आपण लगेच लावू आणि त्याचं MSIDC आपण आपले कलेक्टर आणि तिथले त्याचबरोबर लवकरात लवकर याची जी काय मान्यता वगैरे असेल या बाबतीमध्ये नक्कीच, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांच्या पण आम्हाला सूचना आहेत की जे प्रकल्प राज्याच्या इकॉनॉमीमध्ये भर घालणार आहेत या प्रकल्पांना आपण प्रायोरिटी दिली पाहिजे आणि नक्कीच हा प्रकल्प सुद्धा 2 राज्यांना जोडतोय. त्याचबरोबर या ठिकाणी असणारं प्रदूषण असेल, बाकीची वाहतूक जी असेल किंवा औष्णिक प्रकल्प आहे, बाकीच्या सिमेंट फॅक्टरी आहेत, यांचं सुद्धा दळणवळण जे आहे हे सुकर करणारा हा प्रकल्प होणार आहे. तर नक्कीच त्याला सुद्धा आपला कोर रोड नेटवर्क असेल, अमृतकाल योजना जी आपण केली आहे त्याच्यामध्ये पण ह्याचा समावेश कसा करता येईल आपण तो पण अभ्यास करून प्रयत्न करू. फक्त DPR आपण आता ज्यांना आपण काम ज्यांच्याकडे दिलंय, कारण आता हे रद्द करून नवीन करण्यामध्ये वेळ, तर ह्यांच्याकडनं DPR करून घेऊ आपण आणि मग राज्य सरकार केंद्र सरकार या दोन्हीच्या ह्याच्यातनं जर गडकरी साहेबांकडनं सगळाच खर्च आपल्याला मिळाला तर चांगले, तेवढे आपले राज्याचे याच्यामध्ये नक्कीच दोन्ही राज्य सरकार आणि केंद्राच्या यांना ह्याचा निर्णय करून लवकरात लवकर, मी आता आपण म्हटलंय की एकदम भूमिपूजन करा, मी भूमिपूजन करायला आपला आशीर्वाद सुधीर भाऊ राहिला तर कायम, म्हणजे मी आहेच भूमिपूजन करायला, पण नक्कीच हा प्रकल्प होण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्ण सकारात्मक आहे आणि लवकरात लवकर याला लागणाऱ्या ज्या काही DPR झाला की मान्यता, त्याला लागणाऱ्या जे काही टेक्निकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल्स असतील ह्या आपण घेऊन मग हा प्रकल्प, याला निधी राज्य सरकार देणार का केंद्राकडनं घ्यायचा, कसा घ्यायचा, लँड ॲक्विजिशन कसं करायचं, त्याला लागणार निधी किती आहे याचंही करून त्याच्यावर नक्की निर्णय करू आणि हा लवकरात लवकर प्रकल्प मार्गी लावू. हे खरं आहे की एकाम वेंचर नाशिक चांगली कंपनी आहे, 400 इंजिनियर त्यांच्याकडे आहे, ते DPR करताय. त्यांनी पार्ट A 614 कोटी 10 लाख, पार्ट B 539 कोटी, पार्ट C 385.74 कोटी हा अंदाजित केला आहे. पण याच्यामध्ये एक छोटीशी टेक्निकल अडचण मॉर्थ कडून होते आहे. मॉर्थला आपण जेव्हा मी स्वतः गडकरी साहेबांना भेटलो, त्यांना म्हणतो की तुम्ही करणार असाल तर काही ठिकाणी जो वन विभाग आहे तिथे एलिव्हेटेड करावा लागेल, काही ठिकाणी माइन्स आहे, पण त्यांनी त्या पद्धतीचा DPR हा काही त्या मॉर्थ कडून होईल असं दिसत नाही आहे. म्हणून माझी विनंती आहे, ठीक आहे आपण एक बैठक MSIDC कडून घ्यावी, दुसरी बैठक मॉर्थ आणि MSIDC जाग्यावर एकदा गडकरी साहेबांसोबत दिल्ली घ्यावी लागेल. अन्यथा आमच्या नशिबात विकास हा पोचत नाही. 14 नंतरच वेगाने विकास व्हायला लागला. तर आमचं मत आहे की चंद्रपूर जिल्हा, म्हणजे तुमच्या माहिती करता सांगतो की देशात सर्वात जास्त सोनं भारत चीनच्या युद्धात जर कोण्या जिल्ह्याने दिलं असेल, तुम्हाला अभिमान वाटेल तो चंद्रपूर होता. सर्वात जास्त पंडित नेहरूजी स्वतः येऊन धन्यवाद देऊन गेले चंद्रपूरमध्ये की तेव्हा, म्हणजे आज तर सोन्याच्या किमती तर वाढल्या, तेव्हा सर्वात जास्त देशातलं सोनं आम्ही दिलं. पण आमची माती होत आहे, सोन्यासारखे लोक आहे तिथं, पण त्याची किंमत होत नाही. म्हणून आपल्याला विनंती आहे की या 3 बैठका आपण जर लावल्यात तर आपण बोलतो. नक्की अध्यक्ष महोदय, MSIDC आणि जे DPR करणारी कंपनी आहे त्यांची पण बैठक सन्माननीय सुधीर भाऊंना घेऊन घेतली जाईल. त्याचबरोबर गडकरी साहेबांना पण तसं एकदा ती बैठक झाली की पुढची बैठक गडकरी साहेबांना पण आपल्या विभागाच्या माध्यमातून आम्ही विनंती करू किंवा त्यांनी पण याची बैठक घ्यावी आणि या याच्याबद्दल निर्णय हा त्यांच्या माध्यमातून व्हावा, कसं पुढे जावं काय, ती पण बैठक सन्माननीय सुधीर भाऊ आपण करू हे आपल्याला आश्वासित करतो.